संजय राऊत यांची टीका, सैफ अली खानवर हल्ला होणं ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी धक्का. अभिनेता सैफ अली खानवर वांद्रे येथील घरी हल्ला करण्यात आला आहे. त्यानंतर सैफ अली खानवर लीलावती रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत आणि शस्त्रक्रिया करण्यात आली. या घटनेवरून आता आरोप सुरू आहेत. खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रात काय चाललंय, कुठेही कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केलेली आहे. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था उरलेली नाही. मुंबई असो, बीड असो किंवा परभणी, सगळीकडे कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर आहे. पंतप्रधानांचं आगस्त स्वागत, निवडणूक शिबिर यामध्ये सरकार गुंतून पडलेलं आहे. सैफ अली खानवर चाकू हल्ला झाला. तो मोठा कलाकार आहे. बुधवारी पंतप्रधान मुंबईत होते. सगळीकडे सुरक्षा तिकडे असणार आणि पंतप्रधान मुंबईत आले तरीही महाराष्ट्रात काय चाललं आहे हा प्रश्न राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्वतःला विचारला पाहिजे, असं संजय राऊत यांनी म्हटलंय. महाराष्ट्रात सामान्य जनता सुरक्षित नाहीत. घरात झोपड्यांमध्ये लोक घुसत आहेत. आता कलाकारांच्या घरांमध्ये चोर घुसत आहेत आणि हल्ला करत आहेत. ही पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी धक्का आहे. 15 दिवसापूर्वी सैफ अली खान कुटुंबियांसह मोदींना भेटायला गेले होते. पंतप्रधान मोदींनी 1 तास त्यांच्या कुटुंबियांसह घालवला होता. त्यानंतर सैफ अली खानवर हल्ला झालाय. या राज्यात कुणी सुरक्षित नाही. महिलांना रस्त्यावर फिरणं देखील कठीण झालंय. या राज्याची 90% सुरक्षा आणि पोलिसे आमदार फुटलेल्या लोकांसाठी आहेतच. गद्दारांना सुरक्षा पुरवली जाते. सैफ अली खानला सरकारने पद्मश्री पुरस्कार दिला आहे. मात्र पद्मश्री किताब असूनही मुंबईत सैफ अली खान यांना सुरक्षित राहू शकत नाहीत आणि हे वास्तव आहे, असंही संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये मी वारंवार सांगतोय, आज आम्ही अग्रलेखात सुद्धा सांगितलेलं आहे, सामनाच्या महाराष्ट्रामध्ये गेल्या 3 वर्षापासून लॉ अँड ऑर्डर ज्याला आपण म्हणतो, कायदा आणि सुव्यवस्था ही वाऱ्यावर आहे. सरकार निवडणुका, सभा संमेलन, उत्सव, प्रधानमंत्र्यांचं आगत स्वागत, शिबिर याच्यामध्ये गुंतून पडलंय. त्याच्यामुळे बीड पासून मुंबईपर्यंत, चांद्यापासून बांद्यापर्यंत कुठेही कायदा आणि सुव्यवस्था उरलेली नाही. सैफ अली खानवरती चाकू हल्ला झाला. मोठा कलाकार आहे. काल देशाचे प्रधानमंत्री मुंबईत होते. त्याच्यामुळे सगळी सुरक्षा व्यवस्था तिकडे असणार. प्रधानमंत्री जरी मुंबईत असले तरी या राज्यामध्ये काय चाललंय हा प्रश्न एकदा या राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्वतःला विचारायला हवा. आम्ही त्यांच्यावरती काही भाष्य केलं की त्यांना यातना होतात, वेदना होतात, पण महाराष्ट्रामध्ये सामान्य जनतेला सुरक्षा नाहीच आहे. रस्त्यावर, घरात, झोपड्यात, चाळीमध्ये कुठेही चोर आणि दरोडेखोर घुसतायत, बँकात घुसतायत. पण आता हे जे कलाकार आहेत, मोठे मोठे, ज्यांच्या घराला बाहेर सिक्युरिटी आहे, त्यांना स्वतःला सुरक्षा व्यवस्था आहे, तिथेही सरळ चोर घुसतात आणि हल्ला करतात. खरं म्हणजे हा नरेंद्र मोदी यांना धक्का आहे, प्रधानमंत्र्यांना. 15 दिवसापूर्वी सैफ अली खान सहकुटुंब मोदींच्या भेटीला गेले होते आणि प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबाबरोबर 1 तास व्यतीत केला होता आणि त्यानंतर सैफ अली खानवरती हल्ला झाला. तो चोराने केलाय, कोणी केला हा पुढला प्रश्न. पण या राज्यामध्ये कोणी सुरक्षित नाही. महिलांना रस्त्यावर फिरणं मुश्किल झालेलं आहे. हे राज्याच्या गृहमंत्र्यांनी समजून घेतलं पाहिजे. या राज्याची 90% सुरक्षा, पोलीस, हे महायुती म्हणून जो काय प्रकार आहे, त्यांचे आमदार, जे फुटलेले लोक आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी आहे. कोणी साधा आमचा उपशाखा प्रमुख जरी फोडला तरी त्याला 2 गनर दिले जातात. उपतालुका प्रमुख फुटला तरी त्याला 1 गनर दिला जातो, असं ते त्यांचं कोष्टक आहे. जिल्हा प्रमुख फोडला तर 5 गनर दिले जातात. पण सामान्य माणसाला कोणती सुरक्षा नाही. गद्दार आणि बेईमान, भ्रष्टाचारी, बिल्डर्स यांना सुरक्षा आहे, पूर्ण सुरक्षा आहे. सैफ अली खानला सुरक्षा असणार 100%. सैफ अली खान तर त्यांना या सरकारनं पद्मश्री दिलाय, भारत सरकारनं कधी काळी. तर पद्मश्री किताब असलेल्या व्यक्तीला सुद्धा मुंबईमध्ये
सुरक्षित राहता येत नाही हे आज पुन्हा एकदा दिसलं. आता ह्याच्यावरती कोण काय भाष्य करणार? पोलीस तपास करतील, चोराला पकडतील, पण तुम्ही अशा किती चोरांना पकडणार आहात? मुळात कायद्याचं उल्लंघन करणं, अशा प्रकारचा हल्ला करणं, ही भीती जी आहे कायद्याच्या संदर्भातली, ही भीती आज कोणाच्याही मनात राहिली नाही. दुर्दैवानं सैफ अली खान सारखा एक कलाकार आहे, त्याच्यावरती हल्ला झाला, गंभीर स्वरूपाचा हल्ला आहे. त्याच्यामुळे आज पुन्हा एकदा सरकार उघडं पडलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.